आम्ही गरिबाचे लेकर आहेत मराठी, आम्हाला आरक्षण लागतंय लेकरा बाळासाठी. प्रत्येक मराठा स्वतःची वेदना घेऊन मुंबईला चाललाय. बाकी मराठीची गरज नाही. तुम्हाला निवडणुकात कशात मराठीची गरज नाही. जर जाईल मराठी सगळे जागे झाले पुन्हा आता, आणि त्यांनी माझ्या अंगावर थाप टाकली, ते सुद्धा हात काढणार नाही. थाप टाकल्याने तेही पक्षात त्यांना मुजिणार नाहीये. तुमचे काय हात त्यांच्या खाली गुंतली असतील म्हणून जर ही चूक करायला जा, तर गोर गरीब तुमचं राजकीय करिअर स्थानिक मधलं आउट करून टाकणार आहे. 29 ऑगस्टला मुंबईला मनोज जरांगे पाटील आणि अख्खा मराठा समाज जाणार, त्या ठिकाणी आंदोलन करणार, त्याची तयारी सुरू झालेली आहे. आणि आज एक विशेष शिष्टमंडळ मुंबईला जात आहे. ते कशासाठी जात आहे, ते काय काम करणार आहेत. अजितदादांनी धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रिपद देण्याची एक शक्यता दाखवलेली, त्यावर मनोज जरांगे पाटील काय बोलणार आहेत. एकंदरीतच राजकीय सगळ्या घडामोडींवर जरांगे पाटील बोलतील, त्यांच्या आंदोलनावर बोलतील. माझ्यासोबत मनोज दादा जरांगे पाटील आहेत. दादा, आज शिष्टमंडळ मुंबईला जात आहे, ते नेमकं कन्सेप्ट क्लिअर नाही. काय शिष्टमंडळ आहे, तिथं कशासाठी जात आहे? गेल्या वर्षी सुद्धा आम्ही मुंबईला ज्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस सुद्धा एक सामुदायिक राज्यातलं मराठा समाजाचं शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी गेलो होतं, की आपल्याला व्यासपीठ कोणत्या बाजूला लावता येईल, लोकांना बसण्याची व्यवस्था कुठं, पाण्याचे टँकर आम्ही इकडून नेणार आहेत लोकांच्या व्यवस्थेसाठी, पाणी प्यायसाठी, तर आपल्याला कोणत्या ग्राउंडवर काय करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पार्कवरती, त्या मैदानावरती लोकांना बसायला जागा पाहिजे. तिथलं बीकेशी मैदान आहे, ते सुद्धा आम्हाला लोकांना बसण्यासाठी लागणार आहे. तिथं आणखीन 2-4 आसपास तिथं आझाद मैदानच्या बाजूला काही किलोमीटर अंतरावरती, म्हणजे 4-2 किलोमीटर अंतरावरती मोठाले ग्राउंड आहेत, ते ग्राउंड पण लागणार आहे. पाणीसाठी पाठवायला लागलो, आणि ही दरवर्षीची प्रक्रिया आहे. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही मुंबईला जाताना असं सामुदायिक एक शिष्टमंडळ पाठवलं होतं. ते आमचे 100-200 लोक बघून आले होते. तसंच आता मराठा समाजाचे राज्यातले सगळं एक शिष्टमंडळ सामुदायिक चाललं आहे. आता आम्ही 9 वाजता आज रात्री आता लगेच इथं आंतरवालीतून ते आता आम्ही त्यांना सगळ्या बसून थोडंसं सांगून सगळं व्यवस्थित, म्हणजे काय म्हणून त्याला एक आचारसंहिता, की आपण शिष्टमंडळ म्हणून गेल्याच्या नंतर आपण फक्त गेल्यावर आपलंच आंदोलनाचं काम करायचं असतं. सगळ्यांनी विचाराने बसून ते करून तिथं ते सगळं ठरवतील. इकडं तिकडं जाणार नाहीत, कारण आपण शिष्टमंडळ चाललो म्हणल्यावर आपली जबाबदारी समाजाची. इकडं तिकडं जायचं नसतं. ज्या कामाला गेलं तेवढंच काम करायचं, दुसरं काम कोणी करायचं नाही. इकडे तिकडे जायचं नाही म्हणजे नेमकं काय असतं. आता मग तिथं जवळ गेलं तर मग याच्या घरी जाऊ, त्याच्या घरी जाऊ. शिष्टमंडळ म्हणलं की शिष्टमंडळच, समाजाचंच काम करायचं आपण. तसंच जसं की आपण इथून मागं करत आलोय 2 वर्षे, म्हणून आपण यशस्वी झालो. आपण आझाद मैदानाची पाहणी करायला चाललो, समाजासाठी चाललोय, समाजाच्या न्यायासाठी चाललोय. तर मग तिथं गेल्याच्या नंतर आपण आझाद मैदानाची पाहणीच करायची. समाजाला, म्हणजे तुम्ही बघून आले म्हणजे समाजाला गेलेल्याला माहीत नसतं कुठं बसायचं, त्यावेळेस तुम्हाला माहीत असतं. मग तुम्ही या ग्राउंडवर बसा, त्या ग्राउंडवर बसा, असं प्रत्येक वेळेस ते सांगत असतात. आणि येताना जे आम्ही ज्या मार्गे चाललोय त्या मार्ग पाहत येतील येताना. आता जाताना रात्री जातील, म्हणजे सकाळी तिथं 8 वाजता आझाद मैदानावरती सगळं शिष्टमंडळ पोहोचलं. आणि एकदा शिष्टमंडळ पोहोचलं, तिथलं त्यांचं बघून झालं की 12-1 वाजेपर्यंत तिथं बघतील सगळं. आणि तिथून पुन्हा मग कल्याणला ते रस्ता बघत त्या माळशेज घाटातून जुन्नर शिवनेरीला, शिवनेरीवरून पुन्हा आळेफाटावरून अहिल्यानगरवरून शेवगावून पैठण, रस्ता बघत पुन्हा अंतरवलीत येतील. काय तुम्हाला सगळेच मुंबईतले मोठे ग्राउंड घ्यायचे? लोकाला बसायला तर जागा पाहिजे ना, कारण आम्ही शांततात आंदोलनं करणारे लोक आहेत, आणि आम्ही लोकशाहीला मानणारे आहेत, कायद्याला संविधानाला मानणारे लोक आहेत. आम्ही उग्रटपणा करत नाहीत, आणि आम्ही मुंबईत जाऊन सिद्ध केलेलं आहे. म्हणून तर मुंबईचे लोक आम्हाला जीव लावतात. मुंबईचे सुद्धा, मुंबईत असणारे सगळे मराठी त्यावेळेस मराठा समाजाच्या सेवेसाठी तैनात असणारे, सज्ज असणारे सगळे मराठी, तिथले दलित, मुस्लिम, सगळे बांधव, आमच्या तिथले परप्रांतीय, आमच्या त्या मुंबईमधले कोळी बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, 18 पगड जातीचे बांधव असतील, हे सगळे सज्ज राहणार आहेत. गोरगरिबांचे लेकरं मुंबईत येत आहेत, तर त्यांना आपल्याच्यानी तांब्याभर पाणी त्यांच्या सेवेत द्यायचं म्हणून अख्खी मुंबई ही या गोरगरीब मराठ्यांच्या पोराची, खेड्यापाड्यातल्या पोराची सेवा करण्यासाठी थांबणार आहे. म्हणून आम्हाला ते ग्राउंड सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण शांततेत आम्ही सिद्ध करून दाखवलं. गेल्या वेळेस शांततेत गेलो आणि शांततेत वापस आलो. तर काय तुम्ही परवानगी दिलेल्या आहेत, परवानगीचं काय प्रोसेस तुम्ही केलेली आहे? कारण याला परवानगी भेटेल नाही भेटेल अशी सुद्धा शंका. असं कसं काय शंका फंकाचा काय संबंध आहे? सगळे दुनिया मुंबईत जाते, आम्ही जायचं नाही काय? आमची नाही का?
महाराष्ट्र आणि मुंबई वेगळे धरता का तुम्ही? तर तुम्ही फार मोठ्या संख्येने जाणार, मुंबई अडचणीत येऊ शकते. तर अडचणीत यायला तिला काय झाले? रस्ते डांबरी हे सगळी तिला अडचणीत यायला काय झाले? एक रस्ता आम्हाला देऊन टाकायचा, संपला विषय. किती सुटसुटीत आहे प्रेमात, हजारो रस्ते येतात, एक आम्हाला द्यायचं, किती सोपं आहे. एक मार्ग आम्हाला द्या, एक तुम्हाला ठेवा. पण तुम्हाला असं वाटतं की मुंबईत गेल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आव्हान करताय, लोक एवढ्या प्रमाणात येण्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनिंग करताय, तो आकडा फार मोठा आहे. मुंबईला अडचणीत असू शकतो. सरकारला वेदना बघायच्यात ना लोकांच्या, खऱ्या आहेत का खोट्या. सांगून तर दमले आयोग, समित्या, लोक, अभ्यासक, आंदोलनकर्ते सांगून दमले. त्यांना प्रत्यक्ष वेदना बघायच्यात मराठ्या. म्हणून प्रत्यक्ष मराठा स्वतःहून घराघरातून बाहेर चाललाय वेदना सांगायला. मग आता तुम्हाला जर इकडं सांगून पटत नाही तर लोक सांगायला यायला लागले, बाबा मुख्यमंत्री साहेब आम्ही गरिबाचे लेकर आहेत मराठ्यांचे, आम्हाला आरक्षण लागतंय लेकरा बाळासाठी. प्रत्येक मराठा स्वतःची वेदना घेऊन मुंबईला चाललाय. एवढं सोपं आहे सगळं. हो, प्रत्येक घरातला मराठा तिथं जाऊन सांगायला की माझ्या लेकी बाळीसाठी मला लागतंय, लेकरा बाळासाठी लागतंय, द्या. वेदना घेऊन चाललो, आणि वेदना ऐकायला मुंबई नाही मग कोण आहे? दुसरं कोण ऐकणार वेदना? पण मागच्या वेळेस मुंबईमध्ये याचिका दाखल, कोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या, अनेक खल झाले होते. तुमची आता तयारी पूर्ण? आणि काय असतं त्याला, आपऱ्या बुद्धीचं म्हणतात आमच्या ग्रामीण भागात. ज्याला समाजाची, लेकरांची, गोरगरिबांच्या वेदनेची जाण नाही, असे लोक काहीतरी प्रसिद्धीची डोक्यात हवा ठेवून, काही खुन्नस ठेवून ते मान्य न्यायालयात जाते. त्यांना जर गोरगरिबांच्या लेकरांच्या वेदना कळाल्या तर ते कधीच कोर्टात नाहीत, कधीच. हवस असते, हवस प्रसिद्धीची, ते ते करायचा प्रयत्न करतात. तुम्ही तयार आहे त्या बाजूने? न्यायदेवता आम्हाला, त्यांना येतात, आम्हाला पण आहे. आम्ही तर वेदना घेऊन चालू शकतो. लोकशाही मान्य, न्यायदेवताला, न्यायमंदिराला, न्यायालयाला जर ही गोष्ट मान्य नाही, शांतता, तर मग काय मान्य आहे? गेल्या वेळेस आम्ही सिद्ध केलं म्हणतो ना, आम्ही गेलोत करोडोत, शांततेत आलो. आम्ही करोडोत जाणार, फक्त आमची वेदना घेऊन. प्रत्येक माणूस घेऊन चालला आता. एका माणसानं 7 करोड मराठ्यांची वेदना नेण्यापेक्षा 7 करोड मराठीच आता वेदना घेऊन चालले. ही आमची अशी वेदना आहे. आणि जसं तुम्ही 7 कोटीचा आकडा जाहीर केला, म्हणजे अंदाज केला की एवढे लोक येतील. तुम्ही म्हणता की आम्ही एकत्रित संख्येने पहिल्यांदा आम्ही स्वतःलाच मुंबईमध्ये बघणार आहोत, यामुळेच मुंबईची अडचण वाढू शकते, हे सर्वसामान्य लोकांना वाटतं. नाही, मग एक रस्ता द्या ना आम्हाला, सोपं आहे ना. आम्हाला जर आमचं मत मांडायचं आहे, म्हणणं मांडायचं आहे लोकशाही, ते मांडायसाठी सगळ्या लेव द्या. दाटीच्या भानगडीत नाही पडायचं, त्याला पड्यात पडायचं नाही. दमदाटी करू शकेल मुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल किंवा सरकार असेल, त्या भानगडीत नाही पडायचं. आता एकदा झालं, एकदा झालं. तुम्हाला असं काय वाटतं दमदाटी करतील? याच्यापेक्षा किती पाहिजे आणखी? तर माय बहिणी आमच्या कळत नाहीत, त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या करता, गोळ्या घालता. याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? या राज्याला, देशाला काय अपेक्षित आहे? पुन्हा होईल असं वाटतं भीती? भानगडीत पडू नये म्हणलो ना मी आता त्या भानगडीत पडू नये. ते झालं गेलं. तुम्ही त्या भानगडीत आता पडू नये. आता पडू नये म्हणजे खरंच पडू नये. आता त्या भानगडीत पडायचं नाही. गुढी गुलाबीनं काय करता येईल प्रेमानं तेवढंच करायचं. वाटण माझ्याजवळ लय पोलीस आहे, माझ्याजवळ अमकं आहे, त्या भानगडीत जाण्याचं स्वप्नसुद्धा आता आणू नका. स्वप्नसुद्धा आणायचं नाही आता. कारण शेवटी कोणाच्या नरडीला आणायचं नसतं, त्याचे अनेक प्रकार होतात. मग त्यामुळे त्या भानगडीत पडायचं नाही दमदाटीच्या. बरं, संवादाचे खुले दार तुम्ही ठेवलेले होते, तुम्ही अल्टिमेटम दिलेला होता सरकारला, चर्चा करायला तयार आहे, सरकार इथं येत असेल. काय दोघांमध्ये संवाद झाला इतक्या दिवसामध्ये? काय सरकार बोललंय किंवा तुम्ही सरकारशी बोलला, काहीतरी संवाद झालाय? नाही झाला तर नाही, पण मी ती अपेक्षा पण करत नाही कधी आंदोलन करताना. ही निराशेची भाषा आहे. नाही, ही माझ्या आत्मविश्वासाची भाषा आहे. माझ्या शक्तीची मला जाण आहे, माझ्या समाजाच्या शक्तीची पण मला जाण आहे. त्याच्यामुळे त्या बळावर बोलतो मी. तुम्ही स्वतःहून काय प्रयत्न केला? कशामुळं? गरज नाही वाटत. कशामुळं? त्यांना काय त्यांना कळत नाही का झोपी गेली काय ती? त्यांना 2 वर्षात काय ते काय नुसते शेंगा खाऊनच हगत येत का काय? त्यांना कळत नाही काय केलं पाहिजे जनताचं? कशाचं? मराठीची गरज नाही काय? बाकी मराठीची गरज नाही तुम्हाला? निवडणुकात कशात मराठीची गरज नाही का? जड जाईल. मराठी सगळे जागे झाले पुन्हा. आता या भानगडीत पडू नका, मार्ग काढा. आणि आम्हाला आमच्यावर आत्मविश्वास आहे ना. मार्ग निघाला तर तुम्ही मुंबईला जायचं टाळू शकता. आई बाबा, मागं पळलं ना कुणी काही देत नसतं.
पुढचा समाज खमक्या लागतो आणि आंदोलन करणारा खमक्याच लागतो. स्वतःवर स्वतःच्या शक्तीवर आत्मविश्वास असला पाहिजे. आम्ही काय जिंकू शकतो. नाही दिलं ना खेचून आणण्याची क्षमता असणारा समाज आहे आपला. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे ना आपण आणणारच येतं. काय त्याने पाय पडायचे दिन दिन घे घे. तर तुम्ही संवाद नाही स्वतःहून नाही करणार. आता कशामुळं आणि 2 वर्ष काय केलं मग यांनी काय राहिली कसर. म्हणजे अपेक्षाच नाही राहिलं तुमच्या आता. आम्ही सांगितलं त्यांच्या मंत्री आमदाराला सगळ्याला या म्हणून खुलं आव्हान करून सांगितलं आम्हाला आमचं घराणं मांडायचं आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला आंदोलन पण नाही करायचं नाही. आमच्या जे घराणं आहेत आमच्या ज्या वेदना आहेत आमच्या व्यथा तुमच्याजवळ मांडायच्यात. सगळे आमदार खासदार मंत्री माजी मंत्री सगळ्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यासहित मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा 2 वर्षात मी स्वतःहून बोललोय आम्हाला आमच्या गरिबांच्या वेदना मांडायच्यात अंतर्वलीत या. सगळ्यांना सांगितलं आम्हाला नाही यायचं मुंबईत. आता मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं? येतो म्हणे. येऊ शकतील 29 ला वेळ आहे. पार असं बार सकारात्मक विचार करायला काय करा. अर्ध्यात गेल्यावर येत असतात काय ते. मग 27 तारखेपर्यंत 1 महिना आहे. मुख्यमंत्री एखाद्यावर चक्कर मारून पेन्शन आले नव्हतं. मग ते दुखावर मीठ चोळायला म्हणतात आमच्या तिकडं ग्रामीण भागात. ते दुखावरच्या खपल्या काढायचा खेळ आहे. मग ते येऊन खुन्नस देणं असं म्हणतात. मग त्याला तुम्हाला आम्हाला काहीच करायचं नाही. आमचा समाज आडमुठा नाही. आम्हाला मुंबईत यायचं नाही. आंदोलन करायचं नाही. तुम्हाला आधी 2 महिन्यापासून सांगितलं आम्ही फोन करून. आंदोलन पूर्ण ठामच आहात. पहिल्यापासून पर्याय दिसत नाही. पर्याय दिले ते मधले पर्याय दिले त्यांना. तुम्ही चर्चेला आम्हाला घरांना मांडायचं आहे. आमचं आहे ते मागणी 8-9 मागण्या आहेत त्या पूर्ण करून टाका. आम्हाला मुंबईला यायचं नाही. याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे आणखीन. मी आंदोलन कवा ठामच असतो. आपल्याला आंदोलनालाच विश्वास आहे आणि समाजावरच विश्वास आहे. बाकीच्यावर विश्वासच नाही आपला. कशावरच नाही. आंदोलनाशिवाय प्रश्नच नाही मिटत. खोड सुटत नाही. खोड असती समोरची जशी खोड सरकारची असेल तसं असतं. हे खोडीचे आहेत. यांना पुरा देवारा झाल्याशिवाय ठेप्याला नाही येत. आणि मग मध्ये नाही आता पळा हातातून गेलो असला खेळ आहे त्यांचा. हल्ला आता एक प्रश्न विचारतो थोडं. आता आंदोलनाचं जवळपास सगळं बोलणं झालंय. तुम्ही जसं बोललाय की राजकारण्यांना खोड आहे असं खरंच वाटतंय. कारण मागच्या अनेक दिवसांमध्ये अनेक नेते त्यांची मुलं यांची वेगवेगळे सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. हे याबद्दल तुमचा काय विचार आहे सामान्य माणूस म्हणून? त्यात काय असतं शेवटी त्यांच्यावर मी लय बोलत नाही. आमचे लेकरं मोठे करायचं पडले तर आणि त्यांचा पैसा आणि गाड्या आणि घोड्या बघूनच आमचं काय थोडं पोट भरणार आहे त्यांचे कुटाने बघून. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्षित करतो. त्यांच्या कुठाने तर समोर येऊ लागले सगळे. पहिल्यांदा किमती होत्या त्यांना. मोठ्या लोकांचं काही असं मीडियावर टीव्हीवर त्याच्यावर आलं की लोक बघायचे. आता म्हणजे तिकडे नासके जाण्याचं डायरेक्ट म्हणते तर त्यांना इंटरेस्टच नाही राहिलं लोकांना यांच्यात. पण तरी हेच अशीच लोक निवडून येत आहे ना. भारंभार चूक नाही होणार. कोणचंच चांगलं नाही ना मग पर्याय आहे त्यांना. तुम्ही पर्याय उभे करा. तुम्हाला घ्या आमच्याकडून सगळं काढून. 2029 चे काय माझे प्रश्नाचे तुम्हाला कल कळालेला आहे. तुम्ही पर्याय द्या ना. मग चांगली लोक देऊ शकता. लोकांना काय असतं माहिती आहे का पर्याय नसला ना मग लोकांचा नाविलाज आहे. हे सगळे सारखेच पर्याय लागतो. पण लोकांना 4 वर्ष थांबा म्हणणार तुम्ही. हे सहन करा 4 वर्षानंतर पर्याय येईल. नाही आपल्या काही डोक्यात नाही तसलं. मला आरक्षण बघू द्या आधी. मला आरक्षण आधी बघू द्या. माझ्या समाजाच्या लेकराला एकदा मोठं करू द्या. ते त्यांच्या एकदा पदरात पडलं चंद्रसूर्य आहे तोवर त्यांना टेन्शन नाही. आणि तुम्हाला जाहीरपणा नाही देऊन लोकमतला सांगतो भूतो ना भविष्यती ऐतिहासिक असा विजय 29 ऑगस्टला मराठ्यांचा होणार आहे. फक्त मराठ्यांना आव्हान आहे माझा हात जोडून. या ऐतिहासिक लढ्यात या विजयाच्या क्षणात कोपऱ्याला कोप आसनात पण फक्त मराठ्यांनी घरी थांबू नका. एक दिवस 29 ऑगस्टला फक्त चारही बाजूनं मराठी महाराष्ट्रातले मुंबईत घुसा. मी फक्त 29 ऑगस्टलाच या म्हणतोय तुम्हाला लगेच माघारी या म्हणतोय. पण तुम्ही घुसा 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 म्हणताय. घुसाचा अर्थ वेगळा वाटतो सगळ्यांना. काय ते करावं. सामान्य भागात घुसा म्हणजे चला या असं आहे. पण ते घुसाचा शब्द वेगळा होतो ना. अरे घुसा म्हणजे आता काय म्हणावं मग आता काय आमच्याकडे असं चला किंवा या. चला बाबा सगळेजण चला दमानी चला घुसा म्हटलं की एक फोर्सने जबरदस्ती होतं केलं. घुसा म्हणजे आता समजा गर्दीत काय असतं आमच्याकडे जागा नसली आणि एखादा पुढच्याकडे जर गेलेला असला तर मागच्या म्हणतो घुसणं जरा ऐकून तुला कवा बी मोकळीच वाट लागती. मोकळी वाट नसती. तसं घुसा. घुसून हा तसं घुसा. आता गर्दी होणार आहे 4ही रस्त्यावर. मी आजच सांगतो तुम्हाला 4ही रस्त्यावर गर्दी होणार आहे. जेवढे मेन आहेत कोकणाचा भाग असेल पश्चिम महाराष्ट्राला भाग असेल मराठवाड्यातला रस्ता असेल खानदेश आणि विदर्भातला तो मुख्य रस्ता असेल ते सगळे फुल होणार आहेत. मग आता मधले बारकुले बुरकुले रस्त्याने घुसावं लागणार आहे ना. आता म्हणजे मोकळं जायला रस्ता नसणार तर घुसावं लागेल. हा बारीक बारीक छोट्या रस्त्याने मराठी मुंबईत गेलेले दिसते. आणि कुंकण एखाद्या दिवस तर मला तर असं चित्र दिसायलंय आत्ता. ते फेसबुकला टाकी देत पोरं टाकायला नाही पाहिजे त्यांनी पण टाकी देते.
पुढं रेल्वेचे तिकीट टाकायला लागलेत, कशाचे टाकायलेत, म्हणजे लोक एसटीने रेल्वेनी ट्रॅव्हलनी मुंबईत गेलेले असते. बहुतेक तर मी इकडंच आहे आंतरवालीत 27 ऑगस्टला तवरच आहे. 27 ऑगस्टला जाऊन बसते काय काय घेऊ तिकडं फुल होतंय असा अंदाज आताच दिसतो. पाटील, तुम्ही तिथं जाऊन काय करणार? याचा पत्ता काय उघडायला तयार नाही आहेत. अनेक चर्चा आहेत की तुम्ही विधान भवनाला जाऊन घेराव घालणार आहात, तुम्ही उपोषणच करणार आहेत, तुम्ही काहीतरी आंदोलनच करणार आहेत, मुंबई जाम करणार आहे. त्याच्याबद्दल एक संभ्रम आहे. तुम्ही तो पत्ता आज खोलणार आहे का तुमचा आणखी गनिमी कावा ठरलेला नाही? नाही, त्याला घेराव नका म्हणून शब्द बदल करू आपण थोडा. त्याला बसले म्हणून. बसले किंवा बघायला जाणार विधान? नाही, बसले बसायला जागा नसल्यावर आता मंत्रालयाच्या चौकून बसले, आझाद मैदानला जागा नाही, मंत्रालयाच्या चौकून बसले, त्याला घेराव अर्थ नाही. बसायला जागा नाही म्हणून बसले. मग पुऱ्या मुंबईत ते बसले म्हणजे त्याचा घेराव नाही म्हणायचं. पाटील, तुम्हाला असं वाटतं का कुणाला काही कळत नाही? तुम्ही अशी जी भाषा वापरता तिथं बसायला जाणार याचा अर्थ कुणाला कळणार? हा, मग बसायला जागा नसल्यावर आता हे घर आहे, इथं बसायला जागा पुराणा, बाजूनं बसलेत लोक चौकून, बसायला जागा नाही म्हणून त्याला बसले म्हणून. सरकारने त्याला बसले म्हणावं त्यांचे लेकर. अच्छा, घुसासारखाच हा शब्द बसले, हा, बसले म्हणावं. म्हणजे घेराव नाही. सरकारचे लेकर आहेत असं समजावं. गरीबाचे पोरं शहरात आलेत, माहित नाही त्याला तांब्याभर पाणी द्यावा, पण बसलेत असं म्हणावं. घेराव नाही घातला म्हणावं त्याला, कारण बसायला जागा नाही तर ते तिथं बसले. बरं, विधान भवन सोडा, कुठेही बसू शकतात मग असं जिथं जागा भेटल? मी मुंबई शब्द वापरेला ना. कुठेही मुंबईत कुठेही बसू शकतात. मुंबई कुठेही नाही. जसं आंदोलन आता इथं बसले, विधान भवनला बसू बसत शकतात. बसत 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 ते मुंबई पूर्ण म्हणलो मी तुम्हाला. हा. कारण आता 6-7 करोड म्हणल्यावर आम्हाला ओबीसी बांधवाचे पण साथ आहे. हा. ते पण बसले. तर मग हे बसत बसत सगळे बसले म्हणा त्यांना. बरं, नेमकं कुठं कुठं बसणार आहेत हे तर सांगू शकता? ठीक आहे, घेराव नाही तुमचा शब्द आम्ही मागे घेतो मी, पण कुठं कुठं बसणार आहेत मुंबईत? जिथं बसायला जागा मिळेल तिथं त्याला बसले म्हणण्यात यावे. असं काही ठरलेलं नाही कोणी कुठं बसावं? नाही नाही, जिथून आपण आता आझाद मैदानाला बसलो मग बसत बसत चालणार सगळे, त्याला सरकारनं बसले असे म्हणावे. पण बसत 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 मुंबईची वाट लागेल ना. आणि मग आता कुठं बसत बसत 7 कोटी जर बसत गेले मराठे इतर जातीचे, तर मुंबई कुठं राहील? मुंबईला उठावं लागेल ना मग. बरं भाऊ, आता लांब बसलो असतो आम्ही, तिथं बसायला जागा नाही. दगड आहे तर ते असली आहेत. ते म्हणजे सरळ नाही, त्याच्यावर असं टेकून बसवतं ते नाही, अशी अशी फनगाड्याची तीन. बसता येत आता मग आता काय बसत बसत कसं जावं? पण सरकारने समजून घ्यावं. आम्ही गरीबाचे लेकर तिथं येतो, लोक त्यांना घेराव म्हणू नये, आड म्हणू नये, बसले असे म्हणावे त्यांना, बसलेल्या लोकांना. ही तरटीप आहे का? सूचना आहे? हो, बसले असे म्हणावे. म्हणजे थोडंसं ते आता ते तुम्ही म्हणतात घुसलेलं शिकत नाहीत, मग आता जरा थोडी शुद्ध भाषा शिकवतो मी आता मुंबईची. तुम्ही काय करणार नेमकं तिथं जाऊन? तर ते मला का शेंगाव करायच्यात होय, तिथे जाऊन बसायचंच. आझाद मैदानला जायचं आणि उपोषणाला बसायचं. तेव्हा मी काय करणार म्हणजे काय, तिथं जाणार काचकून गोधडी टाकणार पारडाच लगेच. तिथं काय राहणं नेमकं शेंगाव करीत बसावं का काय करावं तिथं काय? तिथं जाणार म्हणजे उपोषणाला जाणार. माझ्या समाजानं जे माझ्याकडून अपेक्षित केलं ते मी देणार. माझ्या समाजाने ज्यावेळेस मला मुलगा म्हणून माझ्या पाठीवर थाप टाकली, तर त्या थापीचं मी त्यांच्या लेकरा बाळासाठी सोनं करणार. चॅलेंजने सांगतो. हा, थाप त्यांनी टाकलेलं वायाला जाऊन देणार नाही. आणि त्यांनी माझ्या अंगावर थाप टाकली ते सुद्धा हात काढणार नाहीत. थाप टाकलेल्याच तेही पक्षात त्यांना मोजिणार नाहीयेत, तेही त्यांना नेत्यात तुलिणार नाहीयेत. ते सुद्धा घराघरातले सगळ्या पक्षातले मराठी त्यांच्या लेकराला लागतंय म्हणून 100% मराठीच्या डोक्यावर गुलाल टाकायला ते सुद्धा येणार म्हणजे येणार. ही खात्रीनं सांगतो मी तुम्हाला. आज माझ्यासोबत नसतील, घरात बसलेले असतील, पण मला जे आता वार्ता यायला त्या आठवड्यात, जरी आम्ही नसतोल पाटील, आमच्यावर पक्षाचा दबाव असू शकतो, पण आम्ही नक्की तिथं दिसू. हे शब्द मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी द्यायला सुरुवात केली. कुणाचे आमचे 10 लाखाचे काम आहेत, कुणाचे 5 लाखाचे आहेत, कुणाचे 20 लाखाचे आहेत. आम्हाला अडचणी आणायलेत म्हणून आम्ही दिसत नाहीयेत, पण तिथं 100% तुम्हाला दिसू. कारण आमच्याही लेकरा बाळा आम्हाला शाप देणार आहेत, शिवाय देणार आहेत आम्ही जर नाही गेलो तर. पप्पा मम्मी तुम्ही घरात बसून काय करता, आई बाबा तुम्ही घरात बसून काय करता, माझ्या अस्तित्वाचा भविष्याचा प्रश्न आहे. तुमचं राजकारण मला नोकरी देणार नाही, शिक्षण देणार नाही. माझं आयुष्य मोठं करणारे आरक्षण, ते आरक्षण मिळताना ऐतिहासिक लढा आणि शेवटचा लढा मुंबईत सुरू आहे. तुम्ही घरी काय करताय? तुम्ही घरी राहिलात म्हणून माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. हे लेकरा बाळांच्या पोराच्या पोरीच्या आम्हाला शिव्या खावं लागणार आहे. हे शब्द मी 2 वर्षात बोललो का? मला चांगल्या चांगल्या मातंबर सत्ताधाऱ्यातल्या लोकांनी हे शब्द येऊन सांगितलेत. म्हणून आम्ही आज तुमच्यासोबत दिसत नसूत पाटील, पण मुंबईत आम्ही तुम्हाला दिसणार हे त्यांनी मला ठासून सांगितलं. त्यामुळे भाजप बाहेर पडणार,
राष्ट्रवादी पडणार, काँग्रेस पडणार, शिवसेना पडणार, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे बेसराम फासराम सगळे एक राहत नाही. सगळेचे सगळे तुम्हाला मुंबईत मराठी नाही दिसले चॅलेंज आहे. कारण ते मला बोलले त्यांच्या आत्मविश्वासावर बोलायला लागलो मी. आता राष्ट्रवादीचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला अजितदादाचा प्रश्न विचारूनच घेतो. हे धनंजय मुंडे काही प्रकरणामध्ये निर्दोष सिद्ध झाले आणि काही प्रकरणामध्ये ते व्हायचे. ते जर निर्दोष सिद्ध झाले तर त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ असं अजितदादांनी जाहीर केलं. पुन्हा पुन्हा अजितदादांना आम्ही जर सूचना म्हणून सांगू, सल्ले देणार तर आम्ही त्यांना नाहीतच, पण सूचना म्हणून सांगू, पुन्हा पुन्हा लोकांची नाराजी अंगावर घ्यायचं काम करू नका. तुम्हाला जे दिसतंय ते नाही आहे. तुमच्यावर नुसते मराठीच नाही तर 80% गोरगरीब ओबीसी सुद्धा नाराज होणार आहे. ही शब्द माझा अजितदादांनी लिहून ठेवावा. आणि एकदा जर नाराजी गेली तर तुमचं स्थानिकचं राजकीय करिअर पुरं बार खलास होणार. लोक खलासच करणार. तुमच्याबद्दल चीड निर्माण होऊ नये त्यांच्यामुळं. जो गुंड चालवतो, ज्याचे लोकांचा मांस तोडून नेतात, हे जगात कुठंच ऐकू येत नाही आणखी की खून करायला लावणाऱ्या माणसाला मांस दाखवण्यासाठी 8 दिवस खिशात घेऊन हिंडत होते. असं महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या या पृथ्वी तलावर कोणाच्या ऐकिवात नाहीये. इतकी क्रूर घटना महादेव भैया मुंडे यांची केली. आणि अशा क्रूर लोकांना सांभाळणाऱ्या माणसाला जर पुन्हा पुन्हा तुमची काही मजबुरी असेल, तुमचे काही हात त्यांच्या खाली गुंतले असतील म्हणून जर ही चूक करायला जाल तर गोरगरीब तुमचं राजकीय करिअर स्थानिक मधलं आउट करून टाकणार आहे. हे मात्र तुम्ही कोरून लिहून ठेवा. भापी जगू नका. ही स्थानिक लोकांची चर्चा आहे आणि स्थानिक लोकांचा रोष आहे. यांच्यासाठी अजितदादांनी जे पोरांचा ओढा त्यांच्याकडे ओढलेला आहे आता तरुण पोराचा, ती पुरा रिवर्स फिरणार आहे. ती वेळ त्यांनी येऊ देऊ नये एवढी सूचना. आणि दिल्यावर मग त्या भाषेत सांगतो, दिल्यावर काय असतं त्या टायमाला मग ते सांगतो. बरं पाटील, शेवटचा आता विचारतो की पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी कुठलाही इरादा आता तुम्हाला थांबू शकणार नाही मराठ्यांना मुंबईला जाण्यावाचून? नाही, मुसळधार पाऊस असला तरी जाणार, रोज तरी पण जाणार, आणि कडक ऊन बी असलं तरी मुंबईत जाणार. आणि मी एकदा पावसात निघालो की माझा गावागावात बसलेला मराठा आमचा मायबाप थांबणार नाही. तशाच पावसात निघणार. कारण एवढी संधी आहे मराठ्यांना स्वतःच्या लेकराचं आयुष्याचं सोनं करायची आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायची. संधी घालवायची नाही. संधी चालून येत नसती. माणसाला कळालं पाहिजे ताबडतोब. पाऊस पडला की पेरणी करायची. पाऊस पडला आणि वापसा झाला की पेरणी केली पाहिजे. तुम्ही 1 महिन्याने केली तर तोवर डोके इतकं गवत होत असतं त्याच्यावर. आंदोलनासाठी चांगला पाऊस झाला, होय, वापसा बी चांगला आहे. मराठ्यांनी आता असा हातोडा मारायला पाहिजे गरम येतावर. जेवतं ताट बाजूला लोटायचं पण आंदोलनात सहभागी व्हायचं. जेवता कव्हा पण येईल. सणवार तुम्हाला कव्हा करता येतील, उत्सव तुम्हाला कव्हा करता येतील, पण एकदा शिक्षण आणि नोकरी जर हातातून गेली आणि आरक्षण जर गेलं तर समाज बरबाद झाला म्हणून समजायचं. म्हणून जेवतं ताट लोटायचं. जेवतून मागून वय पुढं ह्या भानगडीचे दिवस आता संपलेले आहेत. समाज सगळ्या बाजूने घेरलेला आहे आणि मराठ्यांनी बी सगळा घेरा तोडलेला आहे. आता घुसून आरक्षण पदरात पाडून घेऊन योग्य संधी आली हिचं सोनं करायचं. फक्त घर सोडा म्हणतोय मी 2च दिवस. मी तुम्हाला बसा म्हणत नाही मुंबईत. 2 दिवस घर सोडा आणि फक्त वाटर लावायला प्रत्येक घरातल्या माणसाने मुंबईत या. मला तिथं आशीर्वाद द्या. आम्ही एकदा बसलो की तुम्ही वापस या. एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडं. तुम्ही कामं बुडून मुंबईत थांबू नका, वापस या. पण मुंबईला यायचं टाळू नका. कारण सांगायचे नाही. मोटरसायकल, 4 व्हीलर, जीप, रिक्षा, टेम्पो, ट्रॅक्टर जे असेल ते मुंबईपर्यंत घ्या. रेल्वेने या, ट्रॅव्हल येतात, जीप आहेत, एसट्यात, सगळे मुंबईकडे चला. तुम्ही 29ला आम्ही तिथं 10 वाजता बसलो की तुम्ही वापस या. आरक्षण कसं देत नाही मी बघतो. बरं, आता समाजाबद्दल बोला, आरक्षणाबद्दल बोला, राजकारणाबद्दल बोला, थोडा वैयक्तिक विचारतो. तुमच्या मुलाचा वाढदिवस झाला, तुमच्या मुला किती झालाय? त्या यायचे हुंबर मी मोजिलो. तुम्हाला लक्षात नाही तुमचा किती वर्षात झाला? नाही मोजलं नाही मी. इकडे रोज कामात. वय कोण विचार तुम्ही असं विचारलं की ते हुंबल झाली. वाढदिवस झाला ना, कोणत्या बापाला माहित नसतं की आपल्या मुलाचं वय किती झालं. नाही नाही ते काय नाही, वय नाही सांगता येणार. मी उठला ना, मला वाईट नका समजू. समाजाला ज्यावेळेस आपण
पुढं बाप म्हणून माय म्हणून ठेवलं ना, त्यावेळेस त्याला येड लागतं आणि ध्यास लागतो. आपण काय करतो? काहींना रोज एकच ध्यासे, माझ्या पोरांसाठी मी किती कमवून ठेवू, मी किती रोज खर्च करू, त्याच्यासाठी किती उत्पन्न उभा करून ठेवू आत्तापासूनच. मला वेगळं वेळ आहे, मी समाजासाठी किती देऊ जेणेकरून माझा समाज वर जाईल, लवकर उंचीवरती जाईल. ते फक्त देण्यासाठी रात दिवस तेवढा एकच विचार करतो, याला किती देता येईल, पण पोटभर. चंद्र सूर्य आहे तोवर त्याला उडाला नाही पाहिजे असं द्यायचं, तात्पुरतं नाही. भेटलं की नाही तुम्ही पोराला त्या दिवशी? हा, तिकडून आलं आम्हाला रातची 8-9-10 वाजता माहीत झालं आज आहे म्हणून. म्हटलं चला मग, त्याला काय आहे ते आहे. तर याच्यात अगोदर मला समाजाला द्याव द्या, मग त्यांनाही नंतर बघू. त्यांच्या नादात महासमाज उघड्यावर पडू नये. एक कुटुंब सुखी करील, पण करोडो कुटुंबाचे कुटुंब उघड्यावर पडतील, मग ते तर नाही करायचं. मला ते नाही करायचं. अनेक नेत्यांचे एक इतिहास जर वाचला आपण, अनेक मोठमोठ्या नेत्यांचे समाज सुधारक असतील, नेते असतील, यांच्या घराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या घराची कुटुंबाची वाट लागलेली पाटील. समाजाची वाट लागली त्याचं काय? समाज सुधारला त्यांच्यामुळे, पण त्यांच्या कुटुंबाची वाट लागली. कुणाच्या? अनेक नेते, थोर महापुरुष आहेत. नाही नाही, त्यांच्या हे बघा, तुम्हाला एकदा सांगतो मी, आपण जर ठरवलं बरबाद व्हायचं तर समाज सुधारतो, आणि आपण जर ठरवलं समाज बरबाद करायचा, आपण सुधारायचं, एका दिवसात सुधारतो आपण. कुणा तर घाणीत उतरावं लागेल, त्याला नाविलाज आहे. तुम्हाला सगळं विसरावं लागेल, त्याग करावं लागेल. तुम्हाला कुटुंबाच्या प्रेमातून बाहेर पडावं लागेल, मायेतून बाहेर पडावं लागेल, तर समाजाला तुम्ही आनंद देऊ शकता. तुम्ही जर कुटुंबाला, परिवाराला मोठं करून आनंद द्यायचं ठरवलं, तर समाजावरती नांगर फिरलेला असतो, आणि समाजावर नांगर फिरू द्यायचा नसला त्याला स्वतःच्या कुटुंबावर नांगर फिरावाच लागतो. आणि त्याचं दुःख मानून चालत नाही. माझं वाटोळं झालं चालत नाही, माझा समाज किती सुखात गेला, त्याच्या डोक्यावरती लाल दिवा बसला, तो तहसीलदार झाला, तो कलेक्टर झाला, SP झाला, PSI झाला, क्लास 1 झाला, क्लास 4 झाला, तो IAS IPS झाला, तो अधिकारी बनला, तेव्हाचा आनंद किती. आज एक पोरग आलं होतं घोगरे नावाचं, तुम्ही येण्याच्या अगोदर 1 घंटा, ते आईवडील फक्त रडत होते का त्यांचं पोरग IIT ला लागलंय, टॉपचं कॉलेज आहे कोणतं तरी, तिथं नंबर लागला त्याचा. ते म्हणले आमच्या आयुष्यात नाही 10 पिढ्या आल्या असतं तरी लागला नसता, त्या प्रमाणपत्रामुळं लागला. हे आनंद ज्यावेळेस ऐकतो ना, त्यावेळेस वाटतं काय केलं असतं एक कुटुंब माझं मोठं करून. कुटुंबाचं दुःख विसरलं साधं. मग वाटतं ना आपलं मोठं करून काय केलं असतं. ह्या लोकांचं दुःख कुणी जाणलं असतं. माझ्या समाजाचं दुःख जाणारं नाही साहेब कुणी. बोल घे एवढे किती काय आहेत, तुम्हाला हजारो मिळते ना भाषणं करणारे. माझ्या समाजाचं दुःख जाणलं कोण, माझ्या समाजाच्या बाजूने कोण उभा राहील, त्याच्या अडीअडचणी कोण, त्याच्या समाजासाठी झटणारं कोणी नाही. कोणाला नको वाटतं पदरात किती पडन आपल्या, हे बघतंय. समाजाची पिळवणूक करून, आंदोलनं करून, समाजासाठी लढून गरिबीतून श्रीमंत झालेले लोक मी बघितले. गरिबाचं आंदोलन करता करता श्रीमंत झालेले लोक मी बघितले. पण श्रीमंत आंदोलन करता करता गरीब झालेला मी आणखीन बघितला नाही. त्या गरिबांसाठी आपण काय करता येईल. आंदोलन करणारा गरीब झाला पाहिजे, श्रीमंत नाही, तरच गरीब श्रीमंत होऊ शकतो. म्हणून आपण बरबाद व्हायचं, पण समाज उंचीवरती न्यायचा. आज माझ्या समाजाच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे की मी त्यांचं दुःख वाटून घेतो. तो आणखी अधुरा आहे, मुंबईला जाऊन आल्यानंतरच पूर्ण होईल. हा, आणि ते त्यांच्याच हातात आहे, माया थोडंच आहे. समाज आला की जिंकलो. मी इमानदार आहे आणखी नाही, मी मॅनेज झालो नाही, होणार बी नाही, फुटणार बी नाही. तुम्ही नाही आल्यामुळे मी हरू शकतो, तुम्ही नाही आल्यामुळे मी हरू शकतो. तुम्ही आला तर मी फुटलो तर मग तुम्ही हरणार आहे. तुम्ही नाही आले त्याला मी काय करू शकत नाही, पण मी इमानदारीनं सातत्यानं लढत राहणार आहे. समाज आला की जिंकलो. आणि मला 100% नाही, 1,00,000% खात्री, मराठे घरात झोपतच नाहीत, मुसळधार असून दी नाहीत का. आणि आम्हाला झोडपालेन फेडपालेन काही नाही होत पावसाने. आमच्या पावसात साबणीला आंघोळी करू नये, मुंबईत येईनी, आम्हाला काय होत नाही. आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत, आयतच पाऊस आणि आयतच पाणी, टेन्शनच नाही. नुसती चटी बदलायचं काम, ताणच नाही. नुसती साबण लावली झाली आंघोळ, झोपला पडला लगेच, दाणे का. आम्हाला काय होत नाही. ते शुद्ध पाणी लागणारा लागतं. आम्हाला समाज सुखी करायचा, त्याला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, त्याला शुद्ध जेवण मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. आज बी आम्ही चिखलात बसून आमचे आईबाप भाकरी खातात मराठ्यांची, शेतात काम करता करता आत्ता सुद्धा, आणि लगेच कामाला लागत आहेत. त्यामुळे चिखलन पाणी पाऊसन आम्हाला काही करीत नाही. आता कुठल्या जिल्ह्यात थांबवणार नाही. मी म्हणलं ना त्या भानगडीत पडू नये, मला बोलायला नाही लावायचं त्यांनी. हा, त्या भानगडीत दमदाटीचे भानगड सरकारने चुकून सुद्धा मराठी संघ आता करायचे. हा, दमदाटी नाही. मुंबईत
एका पोराला नुसती काठी बी लागली ना. तुमच्यापूर्वी दमदाटी होणार नाही हा शब्द आहे ना. अरे गेल्या बारीन गेलो तर आम्ही काय कोणाला आयला तरी म्हणलो का राव, आम्ही आमचं गपचिप गेलो. उलट आमचं ते पोलिसांनी हे खाल्लेत राव खिचडीन ती पोरं सांगायचं म्हणजे पोलिसाला बी रिटून खाऊ घालतो होतो आम्ही. आता माहिती होत्या सगळ्या. समाज कुठं कमी पडतो आमच्यावरती मुंबई पुण्याचा लय उपकार आहे. आमच्या लेकरावरची चेहऱ्यावर दुःख सुद्धा येऊ दिलं नाही, इतकं खाऊ जीव घातलं. आणि तसंच ह्यावेळेस सुद्धा सगळ्यात मोठी जबाबदारी मुंबईच्या आंदोलनाची पुणे जिल्हा म्हणतो आम्ही पूर्ण नाशिक जिल्ह्यावर असणार आहे. कारण दोन्हीकडे बी रेल्वे आहेत सकाळ संध्याकाळ सारख्या. यांनी प्रत्येक गावातून भाकरी आणि भाजी घेऊन मुंबईत 2 टाइम पोहोचायचे. हा. वेगवेगळे स्पेशल रेल्वेच लागतील. आणि मग आमच्याच आहेत त्या कोणाच्या आहेत रेल्वे आमच्या तिकीट काढू पाहतो उधार. काय आम्ही काय बुडिणार आहेत का काय? उधार तिकीट नाही, पैसे आमचं होतं. 1 रुपया बुडल्यावर बोल, पण आल्यावर देऊ. हा. त्याला तुला जर नाही म्हणलं तर मग बोल, तू टेन्शन घेऊ नको. उधारीवर तिकीट रेल्वेकडून काढायचे काय होतं सगळ्या दुनियाला उधार देतात. नंतर पैसे क्षण बदलत नाही तर आम्ही खेड्यातले पोर आहेत 1 रुपया बुडणार. कापूस शिकायला की पैसे घेतोय, चाल बोल नको एक शब्द सुद्धा. हा. फक्त तिकीट नाही म्हणू नको. हा. तुला काय टेन्शन आहे? तू रे का ते बुडील आहे का कोणाचं काही? तू रुपयाला डंक नाही रे, टेन्शन घेऊ नको तू. फक्त उधार एकदा तर देऊन बघा मला, उधार सगळ्या दुनियाला देतं उधार तिकीट. 1 रुपयाला बुडीत नाही तू टेन्शन घेऊ नको. हा. पण मुंबईत आंदोलन होणार आहे, शांततेत होणार आहे. आम्ही मुंबईत जाणार आहेत. फक्त काठी सुद्धा असे डवचा सुद्धा नाही एका पोराला. महाराष्ट्रातला पांदण रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. मग हे ध्यानात ठेवा, पांदण रस्ता सुद्धा. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी मनोजदादा जरांगेंनी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. मी त्यांना प्रश्न विचारला की मुंबईत जाऊन तुम्ही काय करणार. ते म्हणे शेंगा तर नाही उकरणार त्या ठिकाणी, पण याची मागची भावना अशी आहे की त्या ठिकाणी जी काही आरक्षणाच्या जखमीवर खपली पडलेली आहे ती खपली उकरून पुन्हा त्यावर कायमचं ट्रीटमेंट करण्यासाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे चाललेत हे एवढं लक्षात ठेवावं. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की मराठ्यांच्या वतीने कसलीही दमदाटी होणार नाही, तर सरकारने सुद्धा आमच्यावर दमदाटी करायची हिंमत करू नये असा सुद्धा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटे.